आपली आपली तयारीच उलटी केली गेली आहे. आपल्याला शिकवणारे जे मास्तर होते ना ते थोडंसं तिथे गणित बिघडलेलं आहे आपलं, किंवा कदाचित आम्ही समजून घेण्यात कमी पडलो असेल, किंवा ते बिचारे बरोबर शिकवलं तर आमचं लक्ष तिकडे होतं असं असेल. त्याच्यामुळे ते नाही जमलं. हिंदीत तर खूप कठीण काम होतं तेव्हा आमच्याकडे. प्रयत्न केले म्हणजे आशुतोष गोवारीकर प्रोडक्शनपासून, अमीर खान प्रोडक्शनपासून तर तुम्हाला म्हणजे त्या दरम्यान पुन्हा बॅड लक जे म्हणतो ना आयुष्यात, तर ते असं की राम गोपाल वर्माची डी नावाची फिल्म होती. रणदीप हुड्डा डी या चित्रपटापासून हिट झाला. तर डी या फिल्ममध्ये मी 3 दिवस शूट केलेलं आहे. हॉरिजन नावाचं हॉटेल आहे जुहू चौपाटीला, आता ते पाडलं हॉटेल. जुहू चौपाटीला लागून हॉरिजन नावाचं हॉटेल आहे. तेव्हा त्या चित्रपटामध्ये चंकी पांडे सेकंड लीड होतं त्याचं, रणदीप हुड्डा मेन लीड होता. चंकी पांडेचा अख्खा रोल कट मिळाला, म्हणजे 3.5 तासाची फिल्म तयार झाली. नंतर राम गोपाल वर्मा त्याचं इतकं कटिंग केलं, 2 तास 20 मिनिटाची काहीतरी फिल्म राहिली. तर 1-1.5 तासाची फिल्म कट झाली. त्याच्यात माझा बऱ्यापैकी चांगला रोल. चंकी पांडेची गँग आणि त्याचा मी प्रमुख माणूस, पण नाही होऊ शकलं. त्यांनी एडिट टेबलवर तेच ठेवतात जे त्यांना गरजेचं. आणि ती खूप साहजिकच गोष्ट आहे की आपल्याला फिल्म जेव्हा, कारण की नाटक नाही ना, फिल्मला एडिट करता येतं. हे नको, हे पाहिजे, हे ठेव, हे कट कर, हे कर, हे कर. त्याच्यात माझा रोल तुटला. कदाचित तो रोल आला असता, झाला असतं. म्हणजे राम गोपाळ वर्माच्या फिल्ममध्ये जर मी त्यावेळेला चमकलो असतो, जसं तुम्हाला सत्यासारख्या फिल्ममध्ये कितीतरी आर्टिस्ट मंत्र मोठे झाले. कल्लू मामा तेव्हा काहीच नव्हता. आज कल्लू मामाला किती मोठी ती इमेज आहे. म्हणजे जर डी फिल्म आली असती आणि माझा तो एक 2-4 मिनिटाचा रोल जर क्लिक पण झाला असता, तर कदाचित असा विषय परत, मग त्याचं उत्तर मी छान देऊ शकलो असतो. सुशील सर, बोला. आपल्या चित्रपटसृष्टीत जे अभिनेते आणि अभिनेत्या आहेत, तर तुम्हाला जर विचारलं तर कोणता अभिनेता किंवा कोणती अभिनेत्री आवडते? मराठी, हिंदी? मराठी, हिंदी, कोणी पण. हिंदीमध्ये रेखा कधी न डाऊट म्हणजे, आणि नंतरच्या आत्ताच्या काळात म्हणाल तर काजोल, म्हणजे मला आवडणार काजोलचा नवरा अजय देवगण. म्हणजे सलमान खानपेक्षा अजय देवगण फार जास्त होतं. आणि चंदू पाठक तर आपल्या गावातले असल्यामुळे अमिताभ बच्चन, नाही तर ते राहू देणार नाही. मराठीमध्ये तर आत्ताचे सगळेच तरुण पोरं जोरदार आहे, एकापेक्षा एक आहे. पण अशोक सराफ मामा कधीही पण म्हणजे त्यांच्यासारखं टायमिंग, ती सहजता, जे विलन म्हणावं तरी त्यांच्याकडे बघावं, कॉमेडी म्हणावं तरी त्यांच्याकडे बघावं. निळू फुले, ही जी मंडळी आहे, म्हणजे रंजना त्या काळात, आत्ताच्या काळात तुम्ही सोनाली कुलकर्णी सिनियर, मोठी नाही मोठी, तर हे मला आवडतात. त्यांची फिल्म बघायला आवडतात, छान काम करतात सगळे. हे मी म्हणण्यात ते अर्थ नाही, तर ती मोठीच माणसं सगळी. नमस्कार सर, खूप सुंदर व्यक्त झालात तुम्ही. माझे छोटे 2 प्रश्न आहेत की तुम्ही अनेक क्षेत्रात काम केलेलं आहे, तर त्यात एक आर्थिक भाग जर सोडला तर समाधान देणारं कुठलं म्हणजे तुम्हाला काम वाटलं? आणि दुसरं एक हा प्रश्न आहे की इतके सगळे कामं केले आहेत तुम्ही, तर त्यात असं पुन्हा एखादं अनामिक काम आहे का की जे तुमच्या डोक्यात आहे, ते तुम्हाला करायचंय पण अजून संधी मिळाली नाही, असं काही? फिल्म डिरेक्ट करायची ती तर एक शॉर्ट फिल्म केलेलं आहे, एक मोठी फिल्म, जाहिराती झाल्या, शॉर्ट फिल्म झाले, नाटक झालं, पथनाट्य केले. पथनाट्य तर हजारो केले, 5,000च्या वर केले असतील, इतके पथनाट्य केले. फिल्म करायची आहे मनापासून इच्छा. आणि आनंद म्हणाल तर मी सगळ्याच गोष्टीमध्ये आनंद घेतो. मला म्हणजे नाटक जर असेल तर रात्री सेट लावण्यापासून तर नाटक होऊन दुसऱ्या दिवशी सेट काढेपर्यंत तो आनंदाचा भाग आहे. मला ही फील्डच खूप आवडतं. जर याच्या व्यतिरिक्त तू दुसरं काय काम करशील असं विचारलं तर मला प्रश्नच पडेल, मी खरंच काय करायचं. म्हणजे मी ह्या क्षेत्रात नसतो तर कदाचित काहीच नसतो. म्हणजे मी काहीतरीच असतो, म्हणजे काय जगलो असतो. एक सामान्य माणूस जसा पोटाची थडकी भरण्यासाठी काम करतो तसं काहीतरी करत राहिलो. पण जो आनंद या क्षेत्राची काय, मी आता बोलताना जे काही सांगितलं असेल ते सगळं अनुभवात ना, कुठलंही पुस्तकी नव्हतं, कुठलंही पाठांतर केलेलं नव्हतं. जे मी पाहिलं, जे बघितलं, जे सोचलं ते मी सांगणार.
म्हणून ना, जिंदगी जीने से क्या मिला, ना कुछ मिला, तजुर्बा तो मिला. अनुभव काय म्हणजे तुम्ही शेवटी कोण आहात? तुम्ही अमिताभ बच्चन होऊ शकले का? तुम्ही राजेश खन्ना होऊ शकले का? तुम्ही अजय देवगण होऊ शकले का? तुम्ही सलमान खान होऊ शकले? याला काही अर्थ नाही. मी सुशील म्हणून आनंदी आहे आणि मला त्याच्यात काही वैषम्य वाटत नाही. बरेच लोक म्हणतात तू 14, 15, 16 वर्ष तू मुंबईत राहिला, आता तू चंद्रपूर राहतो. म्हटलं मग शेवटी माझंही लग्न झालं आहे, मलाही बायको आहे, मलाही मुलं आहे, ती माझ्याकडे बघतात ना की बाबा अहो अहो, ह्यांची उत्तर कोण द्यायची ना. माणसाला ना थांबता आलं पाहिजे, आपलं समजलं पाहिजे, कुठे थांबलं पाहिजे, कुठे चाललं पाहिजे. आणि ते मला समजलं. मला मी त्या भानगडीत नाही पडलो की अरे सरांना काय वाटेल, ह्यांना काय वाटेल, त्यांना काय, मला काय घेणं देणं, त्यांना यांना काय वाटेल, मला काय वाटेल हे महत्त्वाचं असतं माझ्यासाठी. मी दुसऱ्यासाठी नाही झालं. मग तुम्ही त्याला मग काय म्हणाला अफरपोट्या असंही नाही. बरं, सॅक्रिफाईस जेवढं आम्ही करतो, लोक शेवटी कसं असतं ना, खरा आनंद काय, लोकांसाठी काम करताना. तर तेच आनंद आहे ना. तुम्हाला सोपं जे आहे ना ते सगळ्यात कठीण आहे. त्याच्यामुळे मी जितकं म्हणेल हे करणं कठीण आहे काम. पण आज प्रेम करणारी इतकी मंडळी आहे, इतकी लोक मिळालीच नसतील. असं म्हणजे आता मी राजनाट्य स्पर्धा, अंतिमची स्पर्धा आपल्याकडे झाली, म्हणजे जवळपास 20-25 लाख रुपये खर्च झाले. होऊन गेलं. हॉटेलवाल्यांनी हॉटेल देऊन टाकली, जेवणवाल्यांनी जेवण करून टाकलं, बोराडेंनी कधी विचारलं नाही पैशाचं काय बाबा, हॉटेलवाल्यांनी कधी नाही विचारलं, दिगंबर भाऊनी कधी नाही विचारलं, हेमंत भाऊनी कधी विचारलं नाही, अरे ते त्याचं काय. प्रेम करणं त्यांना, आणि व्यवहार चोख आहे ना माझा, त्यांना माहिती आहे की शासनाचे पैसे सुशीलकडे येतील. सुशील रात्री 12:30 वाजता दार थकेल आणि म्हणेल हो तुझा हिशोब घे, ते पैसे संपव आणि विषय संपव. तुम्ही व्यवहार चांगला ठेवा. मी सांगितलं या सेलिब्रिटींकडनं काय शिकलो, व्यवहार. तो व्यवहारच तुम्हाला मोठं बनवतो. जे असं चूक झाली, चुकलं काही फरक नाही पडत. पायाने पोटी पडायचं कोणाला, चुकलं झालं काय करतो, साधं ठेवा, जे होईल ते. आणि मेहनत करत राहा, प्रचंड मेहनत करावी लागते. मेहनतीशिवाय पर्याय नाही. तुम्ही चंद्रवत राहा, मुंबईत राहा, अमेरिकेत जाऊन राहा, कुठे जाऊन राहा, का गं बघितलं, मेहनत केल्याशिवाय पर्याय नाही. प्रचंड मेहनत करतात त्या पोरी. आम्हाला आदर त्यांच्यामुळे ना. आज त्या आता ती माझ्यापेक्षा वयाने मोठी आहे. जे या क्षेत्रात तुम्ही म्हणाल ना आनंद काय, ती माझ्यापेक्षा मोठी आहे. या देशपांडे मॅडम माझ्यापेक्षा मोठ्या आहेत. त्या प्रयोगाला उतरताना माझ्या पाया पडतात. ॲज अ डिरेक्टर म्हणून, ॲज अ सर म्हणून, ॲज अ गुरु म्हणून त्या मला मान देतात. हा मान कुठेच मिळणार नाही तुम्हाला. आणि इतक्या मोठ्या आहे आणि स्वतः साऊंड आहेत. असं नाही की बबीताला मला काही सांगायची गरज आहे, देशपांडे म्हणाला काही सांगायची गरज नाही, पण ते ऐकतात. मी जेव्हा नाटक डिरेक्ट करत असतो किंवा मी जी कुठली गोष्ट करत असतो तेव्हा समोरचा ऐकतो. याच्यापेक्षा आनंद काय आहे. कलावंत रंगमंचावर असतो, तुम्ही खाली असता लक्षात ठेवा. त्यामुळे कलावंत हा मोठा असतो कधी पण तुम्हापेक्षा. त्याच्यापेक्षा आणखी मान काय पाहिजे आयुष्यात. मी बोलतो तुम्ही ऐकताय, त्यापेक्षा मान काय पाहिजे आयुष्यात. मी काही पण बोलू दे पण ऐकताय तुम्ही. मी चुकीचं बोलत होतो पण ऐकताय तुम्ही. हे मान आहे कलावंताचा, त्याला वर बसवलं जातं. याच्यापेक्षा आनंद काय. मी म्हणजे शिबिर गेलो तर शिकवतो, मुलांना हे शिकवतो. अरे याच्यापेक्षा आनंद नाही आहे. तुम्ही कलावंत म्हणून पण स्ट्रगल करावं लागेल, मेहनत करावं लागेल, सॅक्रिफाईस करावं लागेल, वेळ द्यावा लागेल, पैसे खर्च होतील, घरचे लोक तुला. माझे आई वडील 3 भाऊ बहिणी सांगायचे 2च मुलं आहे म्हणा, 1 मुलगा नाही. कारण हा राहायचा तरी 2:30 वाजता यायचा, दिवसा झोपून राहायचा. म्हणजे नाटकात तालीम त्याच्या ना, रात्री 12:30, 1-1:30 वाजेपर्यंत तालीम करा. आणि 1 कोटी राणी नावाचं नाटक केलं होतं आम्ही, प्राध्यापिका डॉक्टर जयश्री कापसे म्हणून. आम्ही रात्री 12-12, 1:30, 2-2 वाजायची तालीम असायची. करायचो. त्याचं फळ आहे आता मिळतंय. जे इथे बसून मी बोलतोय ते त्याचं फळ आहे. ते स्ट्रगल आहे. त्या काळात डुक्कर नावाचं नाटक केलं, 6 महिने आंघोळ नाही केली होती. 6 महिने, गंमत वाटली. 6 महिने ना आंघोळ नाही केली होती. अ प्लेस विथ द पीक नावाचं नाटक होतं. ते त्यातनं शिकलो ना. मग ते रिअलिझम काय आहे, काय पाहिजे, काय दिलं पाहिजे. आत्ताच्या मुलांना जेव्हा मी शिकवतो, नाही ना सर, आत्ता इन्स्टंटवाला 2 मिनिटात मॅगी तयार होते, सगळ्याला माहिती झालं ना. खायला मिळते, 2 मिनिटात मिळते. अरे पण ते सकस नाही आहे ना बेटा, ते ऐकत नाही. त्यांना स्ट्रगल करा म्हटलं तर इतकं असते का. आंघोळ करू नका झालं, 1 दिवस केस कापू नका म्हटलं तर केस कापून येतात. अरे तुझा रोल काय होता, तुला सांगितलं तर केस काढायचे नाही, का बरं काढले.
नाही सर, तर मी हिरो होतो ना, मग केस काढले नाही पाहिजे. अरे पण त्या रोलला नाही जात ना. तुला कोणी सांगितलं करा जायचं नाही, करतात, ऐकत नाही. हा आत्ताचा अडचण आहे. पण शिकतील. जसं आहे, जोपर्यंत त्यांच्या आयुष्य स्ट्रगल येणार नाही, जेव्हा त्यांना खस्ता खातील तेव्हा त्यांना कळेल की कोणतरी एक होता, त्यांनी सांगितलं. आम्हालाही कोणतरी सांगितलेलं आहे, आम्ही कोणाकडे तरी शिकलो, तेच आम्ही पुढच्यांना शिकवतो. आभार सुशील दादा. आपण सांगितलेले सेलिब्रिटी विषयक अनुभव आम्हा साऱ्यांना समृद्ध करून गेले. ज्यांना आम्ही केवळ रंगमंचावर चित्रपटात पाहिले, त्यांच्या सहवासात तुम्ही होते. ही बाब तुमचेही आयुष्य समृद्ध करून जाणारी आहे, यात शंकाच नाही. आपले चंदू पाठकही जवळजवळ 75 सेलिब्रिटींच्या निकटच्या सहवासात आलेले आहेत, ज्यात अमिताभ बच्चनसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचाही समावेश आहे. ही बाब पण इथे नमूद करणे अप्रस्तुत ठरू नये. असो, आता सत्र प्रश्नोत्तरांचे. सुशील सहारे यांनी आत्ताच सांगितलेल्या त्यांच्या सेलिब्रिटी विषयक अनुभवाच्या अनुषंगाने कोणाच्या मनात काही प्रश्न असतील तर ते विचारू शकतात. कोणाला प्रश्न विचारायचे? सुशील नमस्कार. तू फिल्म्स केल्या, नाटकं केली. हे नाटक केलं मला, नाटकं नाही दोन्ही बरंच. नंतर जाहिराती पण केल्या. आणि तुझी जाहिरात सुरू असताना त्या CDCG बँकेच्या समोर मी पण उभा होतो. ती पण जाहिरात बघितलेली म्हणजे करताना. ह्या सगळ्या गोष्टी तू केल्या. तुझ्यातला कलावंत महत्त्वाचं म्हणजे तू कलावंत नट म्हणून मुंबईला गेला. तो कलावंत ठरवला आहे असं तुला वाटतं का? किंवा पुढची काय तुझी भूमिका आहे या संबंधी? नक्की ठरवलं आहे. हॅलो, नक्कीच ठरवलं आहे. कारण की मला मी जेव्हा स्वतःकडे वळून जेव्हा बघतो, वयाच्या 22 वर्षी मी मुंबईत पाय ठेवला. जे वय कॉलेज आयुष्य जगण्याचं, एन्जॉय करण्याचं, एखादी गर्लफ्रेंड फिरवण्याचं वय असतं असतं म्हणजे ते प्रत्येक. पण त्या वयात मी मुंबईत स्ट्रगल करतो, उपाशी जगत होतो. म्हणजे मला एक उपाशी राहण्याबद्दलचा एक किस्सा आठवतो. नारायण राणेंचा वाढदिवस होता आणि मला वाटतं मी 1.5 दिवस उपाशी होतो. जेवण म्हणजे पैसे नव्हते. आणि मी त्या नरिमन पॉईंटवरून जात होतो. त्या बंगलोमध्ये नारायणरावांचा वाढदिवस चाललो होता आणि मला तिथे कोणतरी असं छान चिवडा, लाडू, पाव खायला मिळाले. मला माहीत नाही नारायण राणे तेव्हा कोण होते, काय होते. पण इतकं मनातून निघालं की यार, जो कोणी असेल तुमचं आयुष्य वाढू दे, तुमचं प्रगती होऊ दे. कारण की मला भूक लागली आणि तुमच्या वाढदिवसामुळे का असे ना मला खायला मिळालं. तर इतके उपयुक्तवडी दिवस आपण काढले कशासाठी? तर एक कलावंत म्हणून स्वतःला एस्टॅब्लिश करता यावं. पण सर, खरी गोष्ट सांगतो, आपल्याकडनं जाणारे, स्ट्रगल करणारे खूप लोक आहेत. मुळात आपला प्रॉब्लेम कसा आहे की नाही, आपली हे म्हणत नाही की लोक म्हणतात की भाषेचा किंवा रंगरूपाचा, देहाचा काही अर्थ नाही आहे या गोष्टी, की त्याच्यामुळे अडचण निर्माण होत नाही. मुळात अडचण निर्माण होते की आपलं कोणी नाही. तुम्हाला मुंबई समजायलाच एक वर्ष जातं, ईस्ट वेस्ट समजायलाच 1 वर्ष जातं, लोकल पकडताना 1 वर्ष जातं. म्हणजे मला माहिती आहे, माझी आयुष्यातली पहिली लोकल जेव्हा मी पकडायला उभा होतो आणि लोक त्या ट्रेनमधनं उतरायची, जायची, चढायचं कसं हे समजायचं नाही मला. जेव्हा एक लेडीज धावत आली, मला धक्का मारला आणि तिने जाऊन पटकन लोकल पकडली, तर म्हटलं रे, परत पुरुषी अभिमान जागृत झाला ठिकाणी. एक लेडीज जाऊन पटकन बघून जाते ना, आपण काहीच करू शकत नाही. पण प्रवाहामध्ये उभं राहता यावं. प्रवाह तुम्हाला आतमध्ये येतो आणि प्रवाह तुम्हाला बाहेर घेऊन जातो. हे शिकायलाच आपल्याला वेळ जातो. आणि आर्थिक पाठबळ, राहण्याची व्यवस्था, ठीक आहे, सुधीर भाऊंमुळे मला मॅजेस्टिक आमदारनगरमध्ये राहता आलं. राहण्याची तर सोय झाली, पण जेवणाचं काय, ओळखीचं काय, काम मिळतं तुम्हाला. ते आता जेव्हा मी होतो तेव्हा चॅनल्स पण कमी होते. आता तर प्रचंड चॅनल्स. आता तर तुम्हाला OTT म्हणजे आता तर खूप तुम्हाला हे आहे उपलब्ध. तेव्हा नव्हतं.
किंवा दूरदर्शन असायचं, ETV असायचं, बस झी असायचं. इथेच जाऊन तुमचे फोटोग्राफ आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही फोटोग्राफ घेऊन जायचो, अल्बम घेऊन जायचो, हे माझे फोटोग्राफ, आणि बायोडाटा काय, तुमचा फोटो हाच बायोडाटा, तुमचा मोबाईल नंबर, तेव्हा मोबाईल नंबर पण नसायचे, तेव्हा पेजर असायचे, मग कोणाचे नंबर द्यायला लागायचा. मग मोठ्या मुश्किलनं रिलायन्सवाले आल्यामुळे खूप आनंद झाला, त्यांनी फार स्वस्तात मोबाईल काढले, त्याच्यामुळे तो नंबर देता. कदाचित कुणाला फोटो आवडला असेल, पण तेव्हा माझ्याकडे सोय नव्हती, कुठे पोचणार हे माहीत नव्हतं. तर मला आयुष्यात खूप भूक आहे बाकी अजून अभिनयाची. पण आता नवीन मुलांना तयार करतोय, एक छान छान नाटक डिरेक्ट करावे. आता माझा मोठा थोडा बदलला आहे. एक ॲक्टर म्हणून स्वतःला ॲक्टर या पोस्टवरून काढून मी चांगला डिरेक्टर होण्याच्या मार्गावर लागलो. खूप छान छान नाटक, आता अशी पाकळी नाटक परवा झालं, त्याच्या आधी भर चौकात गांधी पुतळ्यासमोर किंवा द कॉन्शियससारखी चांगली नाटकं करता आली. खूप नाटक 10-15 नाटकं मी आज व्यावसायिक केलेली आहे, जी स्वतः डिरेक्ट केलेली आहे. तर अशी नाटक किंवा फिल्म करायची आहे मला. खूप छान छान विषय माझ्याकडे आहे, पण तेच ना की माझ्या ट्रस्ट करणारे माणसं नाही. जर तुम्ही म्हटलं की हे पैसे आहेत आणि ही फिल्म करायची, सर आपल्या गावात, तुम्हाला नाव नाही घेतली कोणाची, कितीतरी लोकांचे पैसे बुडवले फिल्मच्या नावाखाली. माझ्यावर एकदा ट्रस्ट करून टाका, मी 1 रुपयाही बुडवू देणार नाही कोणाला. आजपर्यंत मी कुणाचेही पैसे बुडू दिले नाही. मग ते नाटक असू द्या, जाहिरात असू द्या, मी ज्या ज्या गोष्टीला हात टाकलाय, नो प्रॉफिट नो लॉस, लॉस नाही झालं. मी चित्रपट वितरक पण झालो, चित्रपट लावले, पण कधीही लॉसमध्ये नाही गेले. आजपर्यंत मी लॉसमध्ये नाही गेलो आणि कुणाला लॉसमध्ये टाकलं नाही. एक फिल्म करण्यासाठी जर कोणी माझ्या पाठीमागे उभं राहिलं ते घेऊन, कितीतरी लोकांचे पैसे बुडलेले आहेत आपल्याच गावातल्या लोकांचे, पण तसं होऊ देणार नाही. पण शेवटी माझा ट्रस्ट काय करतील, मी कोण आहे, मी ना करण जोहर आहे, मी ना सुभाष घई आहे. आता बाकीच्या म्हणजे असं स्मिता तळवळकरांनी केलं तसं कर्ज काढून पैसे घेऊन आपण आपली फिल्म करावी, असंच काहीतरी करावं लागेल आणि ते करेल. मात्र नक्की काय करेल माहीत नाही मला, पण मी नक्की करेल. एक फिल्म अशी करेल की मात्र ती सगळ्यांना वाटेल, अभिमान वाटेल की अरे येस ही फिल्म असेल. आता सध्या मोठं तो आहे, तर नवीन मुलं तयार करणे, त्यांना जितकं गायडन्स करता येईल, त्यांच्यासाठी जितकं मदत करता येईल, जेवढं करू शकेल तेवढा प्रयत्न करणार आहे आणि एक चांगली फिल्म करणार आहे. नाटक तर करतच राहणार. यावर्षी पण शिबिर घेणार आहे. शिबिरातल्या मुलांना तयार करून नाटक तयार करायचं, त्याचे प्रयोग लावायचे आणि त्यांना सोडायचं. मग त्यांनी अजय धवने सरांच्या ग्रुपमध्ये काम करू, त्यांनी सुनील देशपांडे सरांच्या ग्रुपमध्ये काम करू, त्यांनी प्रशांत कक्कड सरांच्या ग्रुपमध्ये काम करू, त्यांनी संजय रामटेके सरांच्या ग्रुपमध्ये, कुणाच्याही ग्रुपमध्ये काम करू, मला त्याची काही हे नाही. एक कलावंत मात्र तयार झाला पाहिजे आणि त्याला काम करता आलं पाहिजे, चांगलं काम करता आलं पाहिजे. जितकं छान मला नाही करता आलं तर तितकं त्यांना काम करण्यासाठी जितकी मदत माझ्याकडनं होईल तितकं करण्याचा मी प्रयत्न करणार. इथेच नाही तर मुंबईतसुद्धा ते जात असतील, माझ्याकडनं जी मदत होईल, जे मदत मला, मी 15-16 वर्ष मुंबईत टिकू शकलो ते चंद्रपूरकरांमुळेच. ही यायची चंद्रपूरकरांचा इतका मोठा सहभाग आहे, हात आहे की ज्याच्यामुळे मी आज कलावंत म्हणून उभा आहे. यश अपयश हे मोजण्यासारखं नसतं, कारण की गोल्डन ज्युबली राहिलेले सुद्धा राजेश खन्नांना वाईट दिवस बघावे लागले, अमिताभ बच्चन नाही वाईट दिवस. म्हणजे यश अपयश हे काही पॅरामीटर नाही मोजण्याचं. मी आताच मगाशी बोलताना सांगितलं की हे टेस्ट क्रिकेट आहे, तुम्हाला क्रीजवर उभं राहायचं आहे. जर मी उभा राहील तर मी चित्रपट पण करेल, मी नाटक पण करेल, मी जाहिरात पण करेल, मी सगळं करेल. जर मी क्रीजवर उभा राहिलो पण मी आऊट झालो आणि हे चित्र सोडलं, बांधकाम व्यावसायिक जर झालो, तर मग काहीच नाही होऊ शकत. त्याच्यामुळे मला हेच करायचं आहे, शेवटच्या श्वासापर्यंत करायचं आहे आणि तुमच्यासाठी काम करायचं, तुमच्यासोबत काम करायचं आहे. दादा नमस्कार. नमस्कार. तुम्ही आत्तापर्यंत जी सगळी माहिती सांगितली ती खरंच खूप सुंदर होती. पण मला एक प्रश्न हा पडला की तुम्ही जितकं सांगितलं त्यामध्ये सगळे मराठी कलावंतांबद्दल मॅक्सिमम तुम्ही सांगितलं, तर तुमचा हिंदी चित्रपटसृष्टीतले जे कलावंत आहे त्यांच्याशी पण तुमचा संपर्क आला का? आणि दोन्ही याच्यामध्ये तुम्हाला काय अनुभव आला, म्हणजे कसा अनुभव होता तुमचा तो? हिंदीसोबत नाही आलं. हिंदीमध्ये तेच पुन्हा आपले म्हणजे सचिन पिळगावकर हिंदी सिरियल करायचे, त्यामुळे पुन्हा मराठी ॲक्टरचाच हिंदीमध्ये सहभाग झाला. असं हिंदी ॲक्टरशी काही इम्पॅक्ट नाही झालं. ओळखी आहे, जसं आता कलावंत, माझा तो एक व्यवसाय आहे कलावंत म्हणून. जर उद्या तुम्ही म्हटलं किंवा मला राणी मुखर्जीला बोलवायचं आहे तर बोलवू शकतो. त्या एजन्सीज, ती मित्र, ती गोष्ट
ते मला माहिती आहे कसं मॅनेज करायचं. उद्या तुम्ही म्हटलं की बा ऋतिक रोशनला बोलवायचं, सलमान खानला बोलवायचं, तर ते बोलवू शकतो आपण. ते त्या गोष्टी आणि ती माणसं माझ्याकडे आहेत. पण काम नाही करता आलं जोपर्यंत त्यांच्यासोबत तसं काही हिंदी मराठी त्या दरम्यान मराठीमध्ये आपण खूप म्हणजे आम्ही सगळे लोक स्ट्रगल करत होतो. हिंदी तर पुन्हा भाषेचा विषय तिथे यायचा. मराठीचेच वाद्य होऊन गेले होते आपल्या तिथे गेल्यानंतर, विदर्भातली भाषा आणि परत तिकडची भाषा आणि परत हिंदी. पुन्हा नागपूरचं हिंदी म्हटलं की त्यांना पुन्हा अंगावर काटा यायला. पुन्हा बऱ्याच गोष्टी आपल्याला इथे बसून फार वाटतं ते सोपं, पण ते फार सांगितलं जे जितकं सोपं वाटतं ते सगळ्यात जास्त कठीण आहे. कठीण पेपर सहज सोडवू शकतो, सोपा पेपर नाही सोडवू शकत. सोपा पेपर का नाही सोडवू शकत? सोपा पेपर आपल्याला वाटतं की हा प्रश्न तर आपण सोडवणारच आहोत असं म्हणून तो शेवटपर्यंत सोडवतच नाही.